मराठी शाळा बंद? हो, ही आहे आजची परिस्थिती. क्रांतिज्योती विद्यालय पाहताना असं वाटतं की पडद्यावर शाळा दाखवत नाहीत तर आपल्याच आठवणी पाडायला काढल्या आहेत. ज्या वर्गात खडूचा आवाज होता, जिथं घंटा वाजली की आयुष्य थांबायचं, आणि तीच मराठी शाळा बंद म्हणून घोषित केली जाते. आणि ही परिस्थिती दाखवली आहे क्रांतिज्योती विद्यालय या मराठी चित्रपटाने. हा चित्रपट विचारतो, शाळा म्हणजे फक्त इमारत आहे का, की तीच जागा आहे जिथे आपण पहिल्यांदा आपलं नाव लिहिलं, पहिल्यांदा मराठीत विचार करायला शिकलो. सगळ्यात जास्त बोचणारं म्हणजे ही लढाई मुलांसाठी नाही, ती स्मृतींसाठी आहे. ज्या शाळेने आपल्याला मराठी माणूस बनवलं, आज तीच शाळा टिकवण्यासाठी झगडते आहे. विकासाच्या नावाखाली संस्कार पाडले जात आहेत आणि आपण शांत उभे राहून पाहतोय. वर्गात कधी काळी गोंगाट होता, आज तिथेच सन्नाटा आहे. फळ्यावर प्रश्न नव्हते, पण आयुष्य शिकवत होतं. आणि आज त्याच फळ्याऐवजी नोटीस आहे, शाळा बंद. क्रांतिज्योती विद्यालय रडवतो कारण तो आठवणी जिवंत करतो. तो चिडवतो कारण तो प्रश्न विचारतो. आणि तो जाळून टाकतो कारण तो सांगतो, मराठी शाळा वाचल्या नाहीत तर उद्या आपली ओळखच बंद होईल. हा सिनेमा पाहून डोळे ओले होतात, पण मनात एक ठाम आग पेटते. शाळा पाडू नका, कारण इथे भिंती नाहीत, इथे पिढ्या उभ्या राहतात. खूप छान वास्तविकता दर्शवणारा हा चित्रपट सर्वांनी नक्की पहा.